काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि यावरून राज्यभरातच नव्हे तर अगदी देशभरातही आनंद साजरा करण्यात आला। मात्र मराठी भाषा भवनाविषयी निरुत्साह सध्या दिसून येतोय। महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही पुण्यात मराठीची गळचेपी होते असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज करण्यात आलाय। शिवसेना उभाठा आणि युवा सेनेच्या वतीनं आज मराठी भाषा भवनाबाबत पोलखोल करण्यात आली आहे। नेमकं घडलंय तरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर 1 मे 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे मराठी भाषा भवनाचं लोकार्पण करण्यात आलं। परंतु त्या दिवसापासून ते अगदी आजपर्यंत या मराठी भाषा भवनाची दुरवस्था सध्या पाहायला मिळते। आतील सर्व पुस्तकं ही दोरीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आहे आणि या वास्तूला गळती लागल्याचंही दिसतंय। निकृष्ट दर्जाचं काम झालंय असा आरोप शिवसेना उभाठाच्या वतीनं करण्यात आलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मागील 10 वर्षापासून मराठी भाषा भवनचं काम सुरू आहे। संसदेमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे जाहीर केलं जातं आणि मराठी भाषिकांच्या याच महाराष्ट्रामध्ये पुणे शहरामध्ये जी पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे, अशा या पुणे विद्यापीठामध्ये मराठी भाषा भवनचं गेली 10 वर्षापासून चालू असलेलं काम लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने लोकार्पण उद्घाटन उरकलं जातं। तेही अर्धवट काम असताना ज्या ठिकाणी मराठी भाषा भवन बांधलं गेलं विद्यापीठामध्ये, तेथे फक्त बिल्डिंग उभी केली गेली, पण त्यामध्ये कुठेही मुलांना बसायला जागा नाही, खुर्च्या नाही, टेबल नाही, बाथरूम नाही, पाणी नाही, लाईटसुद्धा नाही। ह्या सगळ्या समस्या असताना याचं लोकार्पण केलं गेलं। कोण शिलेवर अधिकाऱ्यांची नावं यावीत, राजकारण्यांची नावं यावीत म्हणून हे उद्घाटन केलं गेलं का? निवडणुका दोंडावर होत्या म्हणून उद्घाटन झालं का? मराठी माणसाची मतं मिळवायची, त्यांना खोटं आश्वासन द्यायचं आणि त्यासाठी हे मराठी भाषा भवन बांधलं गेलं का? कुठलीही सुविधा नसताना याचं लोकार्पण घाईघाईनं उरकलं गेलं। 600 कोटीचं बजेट या ठिकाणी पुणे विद्यापीठाला आहे, पण त्या पैशाचा वापर या ठिकाणी योग्य प्रकारे होताना दिसत नाही। अनेक समस्या या ठिकाणी असतानासुद्धा फक्त या ठिकाणी मराठी भाषा भवनाचा बोर्ड लावला जावा आणि तो आमच्या अखत्यारीत आमचं सरकार असताना पार पाडलं गेलं, आम्ही केलं, हे फक्त हे दाखवण्याकरता हे मराठी भाषा भवन अर्धवटरित्या त्याचं काम असताना लोकार्पण केलं गेलं। यासाठी आमचा या ठिकाणी विरोध आहे। आतमध्ये पुस्तकं आहेत ती जर तुम्ही पाहिलीत तर कळेल त्याच्यावर धुळीचा थर साचला आहे। कुठेही विद्यार्थ्यांना या पुस्तकाचं वाचन करायला मिळत नाही। पुस्तकं आणून ठेवली आहेत, त्याच्यावर पैसे खर्च केलेत। कपाटात दोरीनं सुतळीनं बांधलेल्या अवस्थेत ही पुस्तकं आहेत। अतिशय अर्धा इंचापर्यंत कालपर्यंत या ठिकाणी थर होता। काल आम्ही या ठिकाणी भेट दिली, आलो असता पूर्ण धूळ होती। मग आज पुन्हा येणार म्हणून या ठिकाणी धूळ साफ केली गेली, पाणी टाकलं गेलं, पण अजूनही या ठिकाणी गळक्या भिंती, गळकी बाथरूम आणि गळक्या स्लॅब या ठिकाणी असल्याचं दिसतंय। पाणी गळतंय, पोपडे निघालेत, कलर निघाला आहे, प्लास्टर निघालं आहे, फरशी बघितली गेलं त्याला शिरा पडल्यात। फक्त 7 महिन्यामध्ये ही अवस्था आहे। पण 7 महिन्यापूर्वी याचं उद्घाटन झालं। 1 मे 2024 रोजी याचं उद्घाटन होऊनही आजही एकाही विद्यार्थ्याला याचा फायदा मिळताना दिसत नाही। आमच्या युवा सेनेने या ठिकाणी भेट दिली। युवा सेनेचे शहराधिकारी राम थरकुडे आहेत, युवराज पारिक आहेत, त्यांनी या ठिकाणी भेट दिली, त्यांनी याची पोलखोल केली म्हणून हे आम्ही आज लोकांसमोर हे मांडलो गेलो। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्धवट काम असतानाही लोकार्पण घाईघाईनं केलं गेलं का? आणि कोणशिलेवर नाव यावं म्हणून उद्घाटनाचा घाट घातला का? असा सवालही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं यावेळी करण्यात आलाय। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।